ठाण्यातील घोडबंदर भागात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करू। घोडबंदर भागातील नागरिक देखील त्यासाठी तयार आहेत, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। घोडबंदर मार्ग उरण जेएनपीटी बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे। तसेच मीरा भाईंदर, वसई विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे। घोडबंदर घाट रस्त्यावरून अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरू असलेली वाहतूक याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतो। दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून वसई विरार, गुजरात, मीरा भाईंदरच्या दिशेने वाहतूक करताना नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत असतो। या वाहतूक कोंडीत अवजड वाहने देखील अडकत असतात, त्यामुळे कोंडीत भर पडत आहे। सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो। वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही। वाहतूक कोंडीविषयी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडवली जात नाही। त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज शुक्रवारी सकाळी आंदोलनाचा निर्णय घेतला। येथील नोकरदार रहिवाशांनी एकत्र येऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड ही संस्था सुरू केली। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। घोडबंदर येथील आनंदनगर चौकात व चौकीजवळ पथपथावर एकत्र उभे राहून फलक हातात घेऊन हे आंदोलन केले। आम्ही रविवारी सर्व नागरिक रस्त्यावर उतरणार होतो, परंतु प्रशासनाकडे आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करून त्यांच्याकडे मागण्या केल्या आहेत, परंतु त्यानंतरही काही परिणाम दिसला नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करू। घोडबंदर भागातील नागरिक देखील त्यासाठी तयार आहेत, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। आम्ही सर्व नोकरदार सुट्टी घेऊन हे आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।